पाहूयात पुढची बातमी। वैजापूरमध्ये गॅस चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। गॅस टँकरचं सील तोडून गॅसची चोरी केली जायची। मौजे खोजेवाडी शिवारातून चोरी करताना चोरट्यांना पकडण्यात आले। राज्यस्तरीय दक्षता पथकाने ही कारवाई केली। 2 संशयितांच्या विरोधात वाळूज पोलिसात आता गुन्हा दाखल झालाय। गॅस टँकरचं सील तोडून गॅसची चोरी केली जायची आणि एका शिवारात अशी चोरी करताना कारवाई करण्यात आली। राज्यस्तरीय दक्षता पथकाने ही कारवाई केली। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, दक्षता पथकाने एक मोठी कारवाई केलेली आहे। नेमक्या या टोळीने कशा पद्धतीने गॅसची चोरी करत होती? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर राज्यभरामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक उद्योगधंदे जे आहेत ते गॅस अभावी बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे शहराच्या वैजापूर रोडमध्ये असणाऱ्या स्थायी परिसरामध्ये जे आहेत आता गॅसची चोरी होत असल्याची माहिती गोपनीय शाखेला मिळाली होती। त्यानंतर राज्यस्तरीय हे पथक जे आहे ते त्या ठिकाणी गेलं। त्या ठिकाणी 2 टँकर जे आहेत ते गॅसचे उभा होते आणि त्या 2 गॅस टँकर मधून घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस हे एका नळीद्वारे भरले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यावेळी या ठिकाणी 2 जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। तब्बल या दोन्ही टँकर मधून जर बघितलं तर 35,220 किलो एलपीजी गॅस जो आहे तो भरलेला होता आणि संपूर्ण गॅसची जी आहे जी चोरी केली जात होती एका नळीद्वारे जे आहे ती हे संपूर्ण टीम जी आहे ती गॅस सिलेंडर, घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडर भरत होते आणि तळेदारांनी बाहेर विक्री करत होते। मात्र ही संपूर्ण माहिती अन्न पुरवठा विभागाला मिळाली होती। त्यानंतर त्यांनी सापळा रचत यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतला असून पुढील प्रक्रिया जी आहे आता वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायची सुरू आहे। सध्या 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल जे आहे ते आता या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। काल विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर गॅस टँकरचं सील तोडून चोरी केली जायची आणि या गॅस चोरट्याच्या टोळीला आता दक्षता पथकाने ताब्यात घेतलं।